प्रत्येक स्त्रीलाच मंगळसूत्राचे वेगवेगळे पॅटर्न प्रचंड आवडतात. कधी ड्रेससाठी एखादं छोटं मंगळसूत्र हवं असतं, साडीवरती छान असं भारदस्त मोठं गंठण हवं असतं, पळ्या असलेलं म्हणजे ज्या वाट्या असतात तसं गंठण हवं असतं, तर कधी प्रकाशणाऱ्या गंठणची फॅशन असते. बऱ्याचदा आपण आवडलेले असे इमिटेशन्स मधले मंगळसूत्र किंवा आपण जे गंठण म्हणतो ते घेऊन येतो. खास करून तर सध्या ना छान अशी क्यूट मिनी गंठण वापरण्याची प्रचंड फॅशन आहे. नेहमीच आपण असे मोठे किंवा नेहमी आपण सोन्याचे मंगळसूत्र घालू शकत नाही. बऱ्याचदा प्रवासामुळे असेल किंवा ऑफिस वर्क असेल किंवा रोजची जाणं येणं, रोजचं धावपळ याच्यामुळे आपण खास करून असे इमिटेशन मधले आणि मिनी गंठन प्रिफर करतो. सो आज आपण बघणार आहे माझं छान क्यूट असं आणि अगदी 300च्या आत असणारं मिनी गंठनचं कलेक्शन. तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं शेवटी मला नक्की कमेंट करून सांगा. यापैकी तुम्हाला कोणतं मिनी मंगळसूत्र आवडलं ते पण सांगा. चला सुरुवात करूया. सो नंबर 1 अत्यंत क्यूट आणि माझं प्रचंड आवडतं दिसतं ना हे थोडंसं क्लोजअप व्ह्यू मध्ये. थोडंसं नथ पॅटर्नचं आहे हे. असं म्हणतात की मंगळसूत्रामध्ये मोती असावेत किंवा पोळं असावं, ते शुभ असतं किंवा ते अतिशय चांगलं असतं ते मंगळसूत्र घालताना पण. सो हे मी घेतलंय सोनचाफा मधून. नथ पॅटर्न मध्ये असणारं इतकं क्यूट आणि इतकं छान दिसतं हे मंगळसूत्र. हे तुम्ही साडीवरती मॅच करू शकता, ड्रेसवरती मॅच करू शकता किंवा एखाद्या छान असे अनारकली वगैरे ड्रेसेस असतात त्याच्यावरती घालू शकता. प्रचंड छान दिसतं आणि हे मी घेतलंय चक्क 300 रुपयांमध्ये. येस, तुम्ही जर कधी पुण्याला गेला तर पुण्याला सोनचाफा मध्ये जा, लक्ष्मी रोडला. तिथे प्रचंड सुंदर व्हरायटी आहे. खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र वेगवेगळ्या पॅटर्नचे असे मिनी गंठन तुम्हाला तिथे मिळतील. त्यापैकी कोणतेही तुम्ही चॉईस करू शकता आणि अगदी 200-250 पासून सुरू होतात. यासोबत मी मॅच केलं तिथेच मी घेतलेल्या या अशा छोट्याशा कुड्या, सोनचाफाचा बॉक्स पण आहे सोबत. ह्या पण खूप क्यूट दिसतात माहिती का घातल्यानंतर. या टाईपच्या छोट्याशा कुड्या घेतलेल्या मी त्याच्यासोबत. या पण घातल्यानंतर इतक्या क्यूट इतक्या छान दिसतात ना. तुम्ही हे ड्रेस सोबत साडी सोबत कशावरही घालू शकता. सोन्याचे फार कॉस्टली घेऊन ना ते नुसते आपल्याला लॉकर मध्ये ठेवायला लागतात, कारण डेली साठी आपण इतके भारी किंवा इतके हेवी मंगळसूत्र घालू शकत नाही. सो असं एखादं छोटस घेऊन ठेवलं ना हे बऱ्यापैकी कोणत्याही याच्यावर स्टायलिश दिसतं, छान दिसतं आणि बजेट फ्रेंडली पण असतं. नंबर 2 म्हणजे मला साऊथ पॅटर्नचं जर आवडत असेल किंवा साऊथ स्टायलिंग जर आवडत असेल तर असं एक तरी मंगळसूत्र ना तुमच्याकडे असायला हवं. इतकं क्यूट दिसतं हे आणि इतकं छान ट्रेंडी दिसतं. बघा याच्यामध्ये काळा मणी पण आहे आणि सोबत हे जे लाल आहेत ना हे पोळं मध्ये हे पण आहे आणि साऊथची डिझाईन आहे. साऊथ मध्ये ना सर्रास लग्नामध्ये वगैरे कंपल्सरी या टाईपचे मंगळसूत्र घातले जातात. या टाईपचं गंठण घातलं जातं त्याच्यात. याच्यावरती छान अशा लक्ष्मीच्या, थोडं जवळून बघितलं तर दिसेल, लक्ष्मीच्या म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, लक्ष्मी डिझाईनचं पेंडंट आहे. खूप छान दिसते हे घातल्यानंतर, खास करून साडीवरती. आणि जर तुम्ही थोडीशी सिल्कची वगैरे छान अशी हेवी बॉर्डरची साडी घातली असेल त्याच्यावरती हे अतिशय उठून दिसतं. लुक खूप सुंदर दिसतो. एक जो रिच आणि एक जो असा छान लुक असतो ना, साऊथ इंडियन स्टाईल लुक असतो ना, तो याच्यामध्ये अगदी सहज मिळतो. हे मी ऑनलाईन घेतलं होतं मिशोवरून. हे तुम्ही नक्कीच मिशोवरती चेक करू शकता. याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, तसा चेक करू शकता. अगदी 300 रुपयेपर्यंत मिळालेलं, 300च्या आतमध्येच आहे. सो या प्रकारचं पण एखादं मिनी गंठन तुम्ही नक्कीच घेऊन ठेवू शकता. त्यानंतरचं माझ्याकडचं म्हणजे आणखीन एक असंच क्यूट मी घेतलेलं. अरे हा अडकून बसला का? आपल्या प्रत्येकीचे हे नेहमीचे प्रॉब्लेम असतात ना. एखादं कानातलं दुसऱ्या कशात तरी अडकतं, एखादं गळ्यातलं आणि दुसऱ्या कशाचा तरी खूप अडकून बसलेलं असतं एकमेकात. अरे अरे अरे, सो झालं. नंबर 3 म्हणजे हे अगदी छोटस आणि अगदी गोड दिसणार. उलट दाखवलं कमी. ओके. नंबर 3 अगदी छोटस आणि अगदी क्यूट अगदी गोड दिसणारं हे मिनी गंठन मी घेतलं होतं हैदराबादला. असे स्ट्रीट शॉपिंग करताना घेतलेलं. काहीतरी 220-230 रुपयामध्ये. त्यापेक्षा पण कमी मिळतात आता. हे जर तुम्ही तुळशीबागेत वगैरे चेक केले तुम्हाला नक्कीच मिळून जातील, किंवा तुमच्या कोणत्याही लोकल शॉप मध्ये असे जर मिनी चेक केले ना मिनी गंठन, इतके छान दिसतात हे. खास करून जर तुम्हाला जीन्स वरती घालायचे असतील, रेग्युलरच्या कुर्तीज वरती घालायचे असतील, मग तर यासारखं बेस्ट ऑप्शन दुसरा नाही. हे पण तुम्ही नक्कीच घेऊन ठेवू शकता. या प्रकारमध्ये तुम्हाला छान असे, इथं आता याच्यावरती लक्ष्मीचे हे केलेले, लक्ष्मीची डिझाईन केलेली आहे. या प्रकारामध्येच ना फक्त हे वरचे स्टार असणारे मिळतात किंवा इथं फक्त छोटे मोती असतात ना तशा पॅटर्नचे मिळतात. याच्यामध्येच तुम्हाला जीवाचे वगैरे छान असे सिल्वर मधले मंगळसूत्र मिळतात. ते पण तुम्ही नक्कीच घेऊन ठेवू शकता. एक तर दिसतात इतके छान ट्रेंडी आणि क्यूट
आणि त्यासोबतच मॅच करायला अगदी सोपे. त्यामुळे हे पण एक माझं फार आवडते, तुम्ही पण या टाईपचं घेऊ शकता. नेक्स्ट म्हणजे असं स्ट्रीट शॉपिंग मध्ये घेतलेलं. कधी तर थोडासा मूड येतो ना, थोडंसं हेवी पेंडंट असणार वगैरे घालायचं असतं आपल्याला, किंवा असं वाटतं साडीवरती अगदीच छोटूसं नाही छान दिसत आहे, थोडं तरी असं ठसठशीत वाटलं पाहिजे. सो त्याच्यासाठी मी हे घेतलेलं, हे 3rd नंबरचं. फार छान दिसते हे पण घातल्यानंतर. याच्यामध्ये पळ्या असणारं पण होतं, म्हणजे आपल्या नेहमीच्या ज्या वाट्या असतात त्या टाईपचं पण होतं. पण हे म्हटलं थोडंसं चेंज, मग प्रत्येक असं वाटीचंच घेण्यापेक्षा थोडंसं पेंडंटचं वगैरे कधीतरी छान वाटतं. हे घेतलंय मी, कितीला असेल गेस करा बरं, कमेंट करा की हे मंगळसूत्र कितीला असेल. 100च्या पुढे आणि 200च्या आतमध्ये. बघू किती जणांचा गेस करेक्ट येतो. सो हे पण अतिशय छान दिसतंय. हे पण तुम्ही साडीवरती वगैरे असं थोडीशी नॉर्मल हळदी कुंकाला किंवा असं भिशीला जाताना किंवा बाजारात जाताना वगैरे जर एखादी साडी घातली, थोडंसं चेंज काहीतरी घालायचे, ट्रेंडी काहीतरी घालायचे, अशा वेळी या पॅटर्नचे मंगळसूत्र अतिशय छान दिसतात. कोणत्याही साड्यांवरती मॅच होतात आणि सोबतच थोडंसं स्टायलिश काहीतरी घातल्यासारखंही होतं. त्यानंतरचं म्हणजे एक मी आता गळ्यात घातलंय असं, हे क्रिस्टल मधलं निघाले ना, रोज गोल्ड सारखे क्रिस्टल असतात आणि खाली छान असं डायमंड टाईप पेंडंट असतं. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, ह्या प्रकारचे मंगळसूत्र पण सध्या प्रचंड घेतले जातात. यामधले लॉंग जास्त घेतले जातात, त्यासोबतच लॉंग मध्येच आणि त्याला खाली छान अशा वाट्या असतात. तुमच्या प्रत्येकीकडे ना तसे एखादं का होईना असणारच आहे, बघा बरं चेक करून. लोकल शॉप मध्ये आपल्याला हे मिळून जातं. हे मी घेतलं होतं 160 रुपयाला. दिसतं खूप छान आणि टिकतं खूप दिवस. हे मी आता बरंच वापरलंय, बरंच पाण्यात वगैरे पण वापरलं, पण त्याचा अजिबात कलर गेला नाहीये किंवा खराब झालं नाहीये किंवा असं म्हणतात ना फेंट होतं, किंवा ते जे क्रिस्टल आहेत किंवा हे जे खालचं थोडंसं डायमंडचं वर्क आहे हे कमी झालं, असं काही झालेलं नाही. चांगला लागला पीस आणि छान दिसतं. बघा ड्रेसवर पण मॅच होतं, किंवा साडी असती किंवा एखादा जर छान असा ए लाईन ड्रेस वगैरे असता तरीही हे छान दिसलं असतं. सो त्या प्रकारचं पण तुम्ही एखादा नक्कीच घेऊन ठेवू शकता. आणि लास्ट म्हणजे मला बऱ्याच जणींनी, माझ्या मैत्रिणींनी विचारलेलं की तुम्ही जे गळ्यात रोजचं तुमचं असतं सोन्याचं करून घेतलेलं, त्याची डिझाईन थोडीशी दाखवा म्हणून. सो हे मी सोन्याचं करून घेतलेलं. हा पॅटर्न मला अतिशय आवडलेला, किंवा हे जे फ्लॉवर डिझाईन आहे हे करून आता ना तरी 2.5-3 वर्ष झाले. तेव्हा या प्रकारच्या पेंडंट्सची प्रचंड क्रेज होती, तेव्हा करून घेतलेलं. खूप सुंदर दिसतं हे. जीन्स वरती घाला, स्कर्ट वरती घाला, साडीवरती घाला, कोणत्याही ड्रेसवरती. सोन्याच्या मंगळसूत्राला तर अर्थातच त्याची तुलनाच नाही. सो तुम्हाला जर एखादं सोन्याचं करायचं असेल तर त्याचे बरेच डिझाईन्स तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात. तुम्ही तसं एखादं करून घेऊ शकता. हे झालं होतं की तरी 2 तोळ्यामध्ये, म्हणजे याची चेन आणि पेंडंट हे असं सगळं मिळून. चेन थोडीशी हेवी केलेली मी. आपण ना बरेचदा असं नाजूक नाजूक करून घेतो, फार हेवी नको म्हणून. पण फार नाजूक असं जर सोन्याच्या चेन मधलं जरी केलं ना तर ते बऱ्याचदा तुटण्याची किंवा एखादी कडी निसटण्याची भीती असते. त्याच्यामुळे सोन्याचं करून घेताना शक्यतो ना छान असं जाड आणि भारदस्त करून घ्यायचं. दिसतं पण छान, टिकतं पण खूप दिवस आणि जरा असं वाटलं पण पाहिजे ना, भारी. सो तुम्हाला माझं हे मंगळसूत्र कलेक्शन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. कोणतं मंगळसूत्र तुम्हाला जास्त आवडलं ते पण कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.